आज आपल्याला पाहिजे प्रॅक्टिस सेट 1.5 मधला क्वेश्चन नंबर 5. आता इथं क्वेश्चन काय बोला, 2 types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. म्हणजे ट्रक मध्ये A आणि B टाइपचे बॉक्सेस ठेवलेले आहेत, पण त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन्स आहे. म्हणजे त्या ट्रक मध्ये 10 टन्स पर्यंत बॉक्सेस बसू शकतात, लोड घेऊ शकते. नेक्स्ट काय सांगितलं, वेट 150 बॉक्सेस of type A and 100 boxes of type B are loaded in a truck. It weighs 10 tons. आता याच्यात सांगितलं आहे की जेव्हा 150 बॉक्सेस टाइप A टाइपचे असतील, 150 बॉक्सेस A टाइपचे आणि 100 बॉक्सेस B टाइपचे असतील, तर त्याचे पण वेट काय 10 टन्स झाले. पण आपल्याला माहिती पाहिजे की एक बॉक्स किती वेटचा आहे नाही, किंवा बी टाइपचा पण बॉक्स किती वेटचा आहे माहित नाही. फक्त एकच सांगितले 150 बॉक्सेस आणि 100 बॉक्सेस ऑफ बी आणि 150 बॉक्सेस ऑफ ए, म्हणजे 150 बॉक्सेस ऑफ ए टाइप आणि 100 बॉक्सेस ऑफ बी टाइप जे आहेत ते दोन बॉक्सेस, त्या दोन टाइपचे बॉक्सेस त्या ट्रक मध्ये जर ठेवलं तर वेट किती होणार? 10 टन्स होणार. नेक्स्ट काय सांगितलं पहा, but when 260 boxes of type A are loaded in the trucks. आता नेक्स्ट काय केलं, 260 boxes of type A हे काय कशात ठेवलेलं आहे? ट्रक मध्ये ठेवलेलं आहे. आणि नेक्स्ट सांगितलं की it can still accommodate 40 boxes of type B. आणि नेक्स्ट काय त्याच्यात बी टाइपचे बॉक्सेस जे आहेत किती ठेवले? 40 बॉक्सेस ठेवले. तर आपल्याला त्याचे पण एका बॉक्सचा वेट माहित आहे का? ए टाइपचा बॉक्स किंवा बी टाइपचा हे माहित नाही, पण त्याच्यात पण ते लोड काय होणार? 10 टन्सचाच होणार. मग आपल्याला सांगितलं फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्सेस. आपल्याला वेट सांगायचं आहे की एका बॉक्सेसचा वेट काय. आता आपल्याला माहित आहे टाइप ए आणि टाइप बी टाइपचे बॉक्सेस ठेवलेले आहेत ट्रक मध्ये. तर पहा आपल्याला माहित आहे का की ए टाइपच्या बॉक्सचं वेट काय माहित नाही, म्हणजे इथं काय आलं ए टाइप बॉक्सेस वेट काय एक्स कामच केजी. आणि बी टाइप ऑफ बॉक्सेस weight is y kg. आता according to first condition power, according to first condition इथे काय सांगितलं, weight 150 boxes of type A, 150 boxes of type A म्हणजेच काय तो 150 x kg. बरोबर आहे, कारण आपल्याला ए टाइपचा बॉक्स किती केजीचा माहित आहे का? माहित नाही. त्याच्यासाठी x kg आणि बी टाइपचा बॉक्स त्यासाठी y kg सपोज करू. मग 150 बॉक्सेस ऑफ टाइप A म्हणजेच का 150 x kg. आणि नेक्स्ट 100 boxes of type B म्हणजे काय होतो 100 y kg. आता इक्वेशन आपल्याला काय मिळते पहा, when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck and it weighs, त्या ट्रकचं वेट किती आलं पण लागणार त्याच्यामुळे 10 टन्स होत आहे. किती? 10 टन्स. म्हणजे ते इक्वेशन काय मिळू शकतो आपल्याला, 150x plus 100y equal to 10 टन्स. म्हणजे हे इक्वेशन नंबर फर्स्ट मिळाला. आता according to from second condition बरं या बॉक्सेसला पण आपण जर समजा या इक्वेशनला आपण थोडंसं रिड्यूस करून घेऊ. काय करून पहा, आपण जे 10 न डिवाइड केलं सर्व इक्वेशनला, 10 is dividing on both side. या इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन आपण रिड्यूस करू, त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. 10 ने डिवाइड केलं तर काय होतं, 10 ने डिवाइड केलं तर काय होतं पहा
150x by 10 100y by 10 equal to 10 by 10 म्हणजेच काय हे 0 घटला हे 0 घटला हे 0 घटला हे 0 घटला इथला हे 0 हे 0 घटला म्हणजे इक्वेशन आपल्याला काय राहतो 150x plus 15x plus 10y equal to 1 इक्वेशन नंबर फर्स्ट काय मिळालं 15x plus 10y equal to 1 इक्वेशन नंबर फर्स्ट आपण याला काय केलं रिड्युसिबल इक्वेशन केलं म्हणजे 10 ने डिवाइड केलं कारण भाग जातो म्हणून 10 is dividing on both sides म्हणजे 10 ने आपण दोन्ही इक्वेशनला काय केलं दोन्ही साइडला डिवाइड केलं 150 ला 10 ने केलं तर आपल्याला 15x मग पुन्हा इथे 10 केलं 100 वाला तर काय आला 10y आणि इथे 10 ने 10 ला केलं तर 1 आला ना आता फ्रॉम सेकंड कंडिशन पहा फ्रॉम सेकंड कंडिशन कुठे आहे पहा बरं आता इथे दिलेलं आहे when 260 boxes of type A 260 boxes of type A type A साठी आपण बॉक्सेसला काय सपोज केलेलं आहे x kg म्हणजे इथे झालं 260x प्लस नेक्स्ट काय कि it can still 260 boxes of type A are loaded in the truck 260 boxes जे type A चे ते काय केलं आपण ट्रक मध्ये चढवलं आता दुसरी कंडिशन काय म्हणतात पहा कुठे it can still accommodate to 40 boxes of type B मग नेक्स्ट जे आहे 40 boxes type of B जे आहे B type चे boxes ते किती ठेवलेले आहेत आपण ट्रक मध्ये 40 मग इथं काय येणार 40 y B टाइप साठी आपण सपोज काय केलेलं y इक्वल टू त्याचे पण काय राहणार 10 टर्म्स राहणार म्हणजे इक्वेशन नंबर सेकंड काय आला a आलेला आहे 260x 40y 10 त्याला आपण काय करू ना 10 ने डिवाइड करतो बरोबर 10 ने जाईल तर कसं होणार हा 10 ने जाईल 10 is dividing on both side 260x by 10 plus 40 by 10y equal to 10 by 10 इक्वेशन नंबर सेकंड येईल ना नाही लावून आपण नेक्स्ट काय करू हे 0 घटलं हे 0 घटलं हे 0 घटलं आपण हे 0 घटलं म्हणजे काय 26x plus 4y equal to 1 इक्वेशन नंबर सेकंड म्हणजे आपल्याला फर्स्ट आणि सेकंड कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन मिळालं पहिला इक्वेशन काय मिळालं 15x plus 10y equal to 1 आणि दुसरा इक्वेशन मिळालं 26x plus 4y equal to 1 इक्वेशन नंबर सेकंड आता पहा इथं काय 26x इथं आहे 15x इथं आहे 10y इथं आहे 4y इथं 10y आहे का हो 10y आहे आणि इकडे काय आहे 40 बॉक्सेस नुसार 4y equal to 1 इक्वेशन नंबर सेकंड टू इक्वेशन मग आता आपल्याला याच्यात कोणत्या याच्यानं टर्म सेम आणण्यासाठी काय करू शकतो आपण वेक्स ची टर्म आणून सेम का वाय ची आणून म्हणजे वाय ची आणलं तर सेम फार थोडं सोपं आहे का जर 10 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन सेकंडला आणि इथल्या 4 ने मल्टिप्लाय करू इक्वेशन फर्स्टला इथं काय आलं 10 is multiplied by equation second and 4 is multiplied by equation first 4 ने फर्स्ट इक्वेशन ला मल्टिप्लाय करू आणि 10 ने सेकंड इक्वेशन ला मल्टिप्लाय 10 ने करून घेऊ आधी 4 ने करा काय तर 15 4 जा 60x प्लस पुन्हा काय ना 4 into 10 40y equal to पुन्हा काय तो 4 into 1 4 हे इक्वेशन नंबर थर्ड आता इकडे 10 ने करा 10 into 26x म्हणजे काय 260x प्लस नेक्स्ट काय तर 10 ने केलं तर 40y आणि 10 वजा 10 इक्वेशन नंबर 4 आता आपण y बाय z सेट टर्म आणू आणि सेट साइन असल्यामुळे काय होतं सबट्रॅक्शन मग इथं लिहू सबट्रॅक्ट equation third from fourth म्हणजे थर्ड इक्वेशन आपण फोर्थ पासून सबट्रॅक्ट करून टाकू 260x plus 40y equal to 10 आणि इकडे काय 60x plus 40y equal to 4 करा सबट्रॅक्शन हा साइन मायनस होतो इथला प्लस चा मायनस होतो आणि इथला मायनस होतो 260x मधून 60x गेल्यावर काय राहतात
200x. मग नेक्स्ट इकडे काय आहे पॉवर 40 प्लस 41 मायनस 41 गेट कॅन्सल. 10 मधून 4 गेले 6 राहिले. मग x इक्वल टू 6 बाय 200. नेक्स्ट काय झालं पॉवर 6 बाय 200. काय टर्म कधी करू इथं पहा 2 ला 2 0 ला 0 2 3 जा 6 म्हणजे x इक्वल टू काय आला 3/100 टर्न्स म्हणून x म्हणजे हे काय आलेलं एका बॉक्सचा वेट 3/100 टर्न्स. आता नेक्स्ट पहा आलेला जो आहे x ची व्हॅल्यू ते कशा ठेवतो आपण 3/100 टर्न्स. इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवतो. इन इक्वेशन 3 काय तर 60 into x म्हणजेच काय आहे 3/100 प्लस 40 बाय इक्वल टू 4. हे 0 घटला हे 0 घटला काय राहणार 2 3 जा 6 2 5 जा 10. करेक्ट आहे का हे 0 घटला इथला 0 घटला 2 3 जा 6 2 5 जा 10. नेक्स्ट काय आहे मग 3 into 3 म्हणजे 9/5. हे काय करणार आपल्याला 9 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्या खाली काय म्हणजे असतो 1 असतो. 9 into 1 9. 5 into 40 काय होतं 5 4 जा 20 200y. आपल्याला डिनॉमिनेटर डायरेक्ट तिकडे वाढवता येणार नाही आधी इकडला होल डिनॉमिनेटर करावं लागतं 5 ला. मग काय आलं 9 into 1 9 5 into 40 200y whole divided by 5 equal to 4. 9 plus 200y. मग नेक्स्ट काय होईल हे 5 च्या इकडे डिव्हिजनचा इंटूला जाईल 4 into 5 म्हणजे 9 plus 200y equal to 4 5 जा 20 200y equal to 20 by 9 20 minus 9 काय तो 30 20 minus 9 11 11 आला. मग नेक्स्ट काय 200 by ना 200 y y equal to 11 by 200 11 by 200 म्हणजे काय ना भेटेल काय 20 by 9 म्हणजे 11 by 100. हे करेक्ट आहे का मी तर पहा आपण चेक करा. हे जे y ची व्हॅल्यू आहे 100/200 kg आणि x ची व्हॅल्यू आलेली काय आहे x इक्वल टू 3/100 टन्स. इकडे टन्स आहे. आता आपल्याला x आणि y चं मिळालेलं आहे काय. मग आता याच्यानुसार x ची व्हॅल्यू जी आहे 100 बाय काय आहे तिकडे 3/100 टन्स म्हणजेच काय होतो 1 टन म्हणजे 1000 kg. करेक्ट आहे. मग इथं काय होतं 3/100 1 टन म्हणजे टन्स म्हणजेच काय 1000 kg. 100 100 100 10 जा 1000 म्हणजे एका बॉक्सची किंमत काय आहे 3 into 10 30 kg. आणि y इक्वल टू 11/200 टन्स. टन्स म्हणजेच काय 11/200 टन्स म्हणजे 1 टन बरोबर किती केजी 1000 kg. but 200 1 जा 201 205 जा 1000 11 into 5 काय होतं 55 kg. हे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचं होतं. म्हणजे ए टाइपचा बॉक्सेसचा रेट काय आला A type of boxes weight is 30 kg. Each boxes. A type of each boxes and B type of each boxes weight is 55 kg. खत्म. ये फाइनल आंसर असणार.